हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लुइड मेकॅनिक्स ठीक आहे. तर हा नवीन सब्जेक्ट स्टार्ट करतो आहे. तर याच्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा सगळ्यात अगोदरचा जो चॅप्टर आहे आपला, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत फ्लुइडच्या तर त्या डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावर आलेले क्वेश्चन्स ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, फ्लुइड इज नथिंग बट दी सबस्टन्स विच हॅविंग द प्रॉपर्टी ऑफ फ्लोईंग नेचर ठीक आहे. जे पण सबस्टन्स फ्लो होऊ शकतं, एका जागेवरून दुसऱ्या जागेसाठी फ्लो होऊ शकतं बाय ॲप्लिकेशन ऑफ शिअर फोर्स. तर त्या पर्टिक्युलर सबस्टन्सला तुम्ही फ्लुइड म्हणू शकता ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन एलिमेंट्स येऊ शकतात, जसं एअर आणि लिक्विड ठीक आहे. तर दोन्ही पण जे सबस्टन्सेस आहेत ते फ्लो होऊ शकतात शिअर फोर्स अप्लाय केल्यानंतर ठीक आहे. तर त्या पर्टिक्युलर सबस्टन्सला आपण फ्लुइड म्हणतो. तर याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत, त्या बेसिक प्रॉपर्टीज. तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे मास डेन्सिटी, स्पेसिफिक मास ठीक आहे. डेन्सिटी म्हणजे आपण मास डेन्सिटी आणि स्पेसिफिक मास ठीक आहे. तर एका पर्टिक्युलर सबस्टन्सचं मास डेन्सिटी म्हणजे काय असतं की मास पर युनिट व्हॉल्यूम ठीक आहे. पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये त्या क्वांटिटीचं किती मास आहे त्याला आपण स्पेसिफिक मास किंवा मास डेन्सिटी किंवा सिम्पली डेन्सिटी पण म्हणू शकतो ठीक आहे. तर ते सिम्बॉल, त्याच्यानंतर त्याचे डेफिनेशन, त्याचे डायमेन्शन आणि युनिट्स ठीक आहे. तर या टेबलमध्ये तुम्ही ते प्रॉपरली इथं इंडिकेट केलेले आहेत आपण ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही ते व्यवस्थितपणे बघू शकता. तर याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत फ्लुइडच्या, तर त्या सगळ्या प्रॉपर्टीज एका टेबलमध्ये तुम्ही इथं बघू शकता. तर याच्यामध्ये डेन्सिटी, त्यानंतर वेट डेन्सिटी, देन स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, डायनॅमिक विस्कॉसिटी, कायनेमॅटिक विस्कॉसिटी, बल्क मॉड्युलस, सरफेस टेन्शन, वेपर प्रेशर ठीक आहे. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज इथं आपण ह्या एकाच टेबलमध्ये शो केलेल्या आहेत. त्यानंतर बघा, आता डेन्सिटी हा जो कन्सेप्ट आहे ठीक आहे. तर डेन्सिटी आपल्याला माहीतच आहे की टाईटली पॅक मॅटर ठीक आहे. एखादा सबस्टन्स आहे, समजा हा गॅस आहे ठीक आहे. तर गॅसमध्ये डेन्सिटी सगळ्यात कमी असते ठीक आहे. त्यानंतर लिक्विडमध्ये थोडीफार डेन्सिटी असते आणि जे सॉलिड मटेरियल असतं तुमचं ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम डेन्सिटी असते ठीक आहे. तर या पर्टिक्युलर स्केचवरून पण तुम्ही डेन्सिटीचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर करू शकता. त्यानंतर डेन्सिटीवर विचारलेले काही एक्झाम्समध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, स्पेसिफिक वेट ऑफ 1 लिटर ऑफ लिक्विड विच वेज 8 न्यूटन ठीक आहे. स्पेसिफिक वेट, तर हे जे तुम्ही फॉर्म्युलेवर बघितले टेबलमध्ये, तर याच्यामध्ये स्पेसिफिक वेट ठीक आहे. तर मला वाटतं हा PWD 2018चा क्वेश्चन आहे ठीक आहे. तर याच्यामध्ये स्पेसिफिक वेट इज नथिंग बट वेट पर युनिट व्हॉल्यूम ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये ठीक आहे वेट जर मेजर करताय पर युनिट व्हॉल्यूमसाठी, तर ते झालं स्पेसिफिक वेट, त्यालाच तुम्ही वेट डेन्सिटी पण म्हणता ठीक आहे. आणि पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये जर तुम्ही मास कन्सिडर करत असाल, तर त्याच पर्टिक्युलर क्वांटिटीला तुम्ही डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी पण म्हणू शकता ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला सिम्पली स्पेसिफिक वेट विचारलेलं ठीक आहे. सब स्पेसिफिक वेट आणि गिवन व्हॅल्यू काय की वेट दिलेलं आहे ठीक आहे, 8 न्यूटन ठीक आहे. तो स्पेसिफिक वेट इज नथिंग बट युनिट वेट, अँड युनिट वेट वी नो द फॉर्म्युला वेट पर युनिट व्हॉल्यूम ठीक आहे. सो बाय एंटरिंग दिस पर्टिक्युलर व्हॅल्यूज यू कॅन गेट स्पेसिफिक वेट ठीक आहे, अँड यू विल गेट ॲज 8000 न्यूटन पर मीटर क्यूब ठीक आहे. देन अगेन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड इन PWD 2018 ठीक आहे. तर याच्यामध्ये स्पेसिफिक वेटची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारलं आहे. ते स्पेसिफिक वेट जे आहे लिक्विडचं, ते कॉन्स्टंट असतं कोणत्याही प्लेसवर ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे जे गॅसेस वगैरे असतात ठीक आहे, एअर, तर एअर किंवा गॅसेसची जी स्पेसिफिक वेट आहे ती व्हॅरी होतं, ते कॉन्स्टंट नाही राहत ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटी नाही राहत ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पण स्पेसिफिक वेटवरच विचारलेला क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला वेट दोन कंडिशनमध्ये दिले, म्हणजे एक वॉटरमध्ये वेट दिले आणि एक एअरमधलं वेट दिलं ठीक आहे. तर या पर्टिक्युलर टाईपच्या क्वेश्चन्समध्ये तुम्ही कशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर याच्यामध्ये बघा, बायॉन्सी ठीक आहे. बायॉन्सीचा जो कन्सेप्ट आहे तो ॲक्च्युली आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये बायॉन्सी आणि फ्लोटेशनमध्ये ठीक आहे. परंतु स्पेसिफिक वेट याच्यामध्ये पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही
सिम्पली एक हा जो फॉर्म्युला आहे तो इथं इंडिकेट करू शकता की बायोन्सीचं जे वेट असतं, ठीक आहे. तर बायोन्सीचं वेट आपण फॉर्म्युला जर लिहिला तर बी इक्वल टू डब्ल्यू, ठीक आहे. डब्ल्यू मीन्स कंप्लीट वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी, ठीक आहे. अँड बायोन्सी फोर्स विल जनरेट ॲज रो ऑफ वॉटर इंटू जी इंटू व्ही, ठीक आहे. तर ह्या रिलेशनवरून ते आपण इथं डिटरमाइन करू शकतो. तर याच्यामध्ये व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. नाही सॉरी, व्हॉल्यूम नाही दिलेलं. तर याच्यामध्ये युनिट वेट दिलेलं आहे वॉटरचं 10,000 न्यूटन पर मीटर क्यूब आणि व्हॉल्यूम हा आपल्याला डिटरमाइन करायचा आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे रोजी, ठीक आहे, रोजी व्ही, ठीक आहे, इक्वल टू डब्ल्यू. या रिलेशनमध्ये तुम्ही जर डब्ल्यू, आता इथं डब्ल्यू जे आहे तर डब्ल्यू तुम्हाला इन एअर आणि इन वॉटर अशा दोन कंडिशनमध्ये दिलेलं. तर इथं पर्टिक्युलर वेट जे येईल तुमचं 250 न्यूटन मायनस 150 न्यूटन, ठीक आहे. तर ते येईल 100 न्यूटन आणि 100 न्यूटन रोजी व्ही ह्या टर्मला तुम्ही जर इक्वेट केलं तर तुम्हाला इझिली इथं व्हॉल्यूम भेटून जाईल, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवर, ठीक आहे. तर हा DFCCIL 2016चा क्वेश्चन. याच्यामध्ये जस्ट रेशो दिलेला आहे डेन्सिटी ऑफ सॉलिड टू डेन्सिटी ऑफ वॉटर, ठीक आहे. सो दिस पर्टिक्युलर क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड इन DFCCIL. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवर काही क्वेश्चन्स म्हणजे काही क्वांटिटीज आहेत ते आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना उपयोगी पडू शकतात. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर, देन मर्क्युरी अँड एअर, ठीक आहे. तर ह्या 3 प्रॉपर्टीज आपल्याला जनरली फ्लुइड मेकॅनिक्समध्ये लागतात, ठीक आहे. तर आपल्याला वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहीतच आहे 1 आहे, मर्क्युरीची 13.6 अँड एअरची असते 0.0013, ठीक आहे. तर ह्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करताना उपयोगी पडतील, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इज विस्कॉसिटी. विस्कॉसिटी इज अ मेजर ऑफ फ्लुइड्स रेझिस्टन्स टू फ्लो, ठीक आहे. एखादं फ्लुइड जर रेझिस्ट करत असेल फ्लोला, ठीक आहे, म्हणजे फ्लो होत नसेल इझिली, तर त्या पर्टिक्युलर सबस्टन्सची किंवा त्या मॅटरची जी विस्कॉसिटी ती जास्त आहे. तर ह्या स्केचमध्ये तुम्ही बघू शकता, जर तुम्ही वॉटर आणि हनी हे 2 सबस्टन्स जर कंपॅरिझन केलं तर याच्यामध्ये वॉटरची जी विस्कॉसिटी ती कमी आहे आणि हनीची विस्कॉसिटी जास्त आहे, ठीक आहे. हनी म्हणजे मध, ठीक आहे. तर याच्यामध्ये फ्लोला जे रेजिस्टन्स आहे ऑब्वियसली तुमच्या हनीमध्ये जास्त रेजिस्टन्स राहील, ठीक आहे. म्हणजे ते लवकर फ्लो होणार नाही. तर जेवढं मटेरियल लवकर फ्लो होत नाही तेवढी त्याची विस्कॉसिटी जास्त असते, ठीक आहे. त्याच्यानंतर विस्कॉसिटीवर पण हा क्वेश्चन WCD, ठीक आहे, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, ठीक आहे, 2018मध्ये विचारलेलं. तर याच्यामध्ये विस्कॉसिटी ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेंटीग्रेड हा स्टँडर्ड व्हॅल्यू आहे की 0.01 पॉईज एवढी असते, ठीक आहे. दिस इज द स्टँडर्ड व्हॅल्यू स्पेसिफाईड बाय IS. देन रिलेशनशिप बिटवीन कायनॅमॅटिक विस्कॉसिटी अँड डायनॅमिक विस्कॉसिटी, ठीक आहे. तर हे जे रिलेशन आहे तर हे रिलेशन पण तुम्हाला माहिती आहे की कायनॅमॅटिक विस्कॉसिटी आपण न्यूनी इंडिकेट करतो आणि डायनामिक विस्कॉसिटी म्यूने इंडिकेट करतो, ठीक आहे. म्यू डिवायडेड बाय डेन्सिटी, ठीक आहे. आता याच्यामध्ये न्यू आणि म्यू, तर याच्यामध्ये पण बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं की याच्यामध्ये बघा, आता कायनेमॅटिक विस्कॉसिटी जी आहे ती तर आपण न्यूनं इंडिकेट करतो. आता याच्यामध्ये पण याला न्यू म्हणतो. आता हे बघा, हे जे साईन आहे न्यूचं, याला जर तुम्ही इकडून एक असं जर याला इंडिकेट केलं तर हे एनसारखं दिसतं त्याला, त्यामुळे तुम्ही याला न्यूने इंडिकेट करू शकता. त्यालाच तुम्ही कायनेमॅटिक विस्कॉसिटी म्हणता, ठीक आहे. तर ही एक ट्रिक आहे ते लक्षात राहण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर हा पण याच्यावर पण MIDC, ठीक आहे, MIDC JEE 2019, ठीक आहे, आत्ता जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये पण कायनॅमॅटिक विस्कॉसिटीवर हा क्वेश्चन विचारला होता. याच्यामध्ये फक्त सिम्पली एक डेफिनेशन त्यांनी विचारलेली या ठिकाणी. तर कायनॅमॅटिक विस्कॉसिटी इज डिफाईन ॲज द रेशो, ठीक आहे, जस्ट रेशो हॅज बीन आस्क इन दिस पर्टिक्युलर एक्झाम, ठीक आहे. सो डायनामिक विस्कॉसिटी अँड डेन्सिटी ऑफ लिक्विड, ठीक आहे. जेच आपण वर आत्ता फॉर्म्युला बघितला तोच फॉर्म्युला इथं MIDCमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पण MIDCमध्येच विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड ऑफर्स रेजिस्टन्स टू मुवमेंट ऑफ फ्लो, ठीक आहे. मुवमेंटला रेजिस्टन्स म्हणजेच काय, विस्कॉसिटी, ठीक आहे. तर हा पण क्वेश्चन MIDCमध्ये विचारलेला आहे ऑलरेडी.
त्याच्यानंतर बघा हा जो टेबल आहे व्हॅरिएशन ऑफ विस्कॉसिटी विथ टेम्परेचर अँड प्रेशर. आता विस्कॉसिटी जी आहे तुमची ती तुमच्या गॅसेस आणि लिक्विडमध्ये ती व्हॅरी होते आणि ते पण टेम्परेचर आणि प्रेशरवर डिपेंड असते. ठीक आहे, तर या दोन्ही प्रॉपर्टीज जशा व्हॅरी होतात त्या टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये डिपेंड करतात. ठीक आहे, आता बघा, आता हे तुम्हाला हा जर टेबल तुम्ही इथं लक्षात ठेवला तर तुम्हाला विस्कॉसिटी कमी होते की जास्त होते ते लक्षात राहण्यास मदत होईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा विस्कॉसिटी, दिस इज द डायनामिक विस्कॉसिटी और ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी आर सिम्पली विस्कॉसिटी. ठीक आहे, तर विस्कॉसिटी लिक्विड गॅस आणि कायनेमॅटिक विस्कॉसिटी. ठीक आहे, तर या प्रकारे टेम्परेचर जर तुम्ही इन्क्रीज केलं, ठीक आहे, तर टेम्परेचर इन्क्रीज केल्याच्यानंतर लिक्विडची जी विस्कॉसिटी ती कमी होणार, गॅसची विस्कॉसिटी वाढणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये सेम फॉर कायनेमॅटिक विस्कॉसिटी. Kinematic viscosity of liquid will get decrease as your temperature increases and kinematic viscosity of gas increases as temperature increases. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता आणि हा प्रेशरसाठी हा पर्टिक्युलर टेबल तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आता प्रेशर इन्क्रीज केल्याच्या नंतर फक्त गॅसची कायनेमॅटिक विस्कॉसिटी डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, आणि बाकी सगळ्या कंडिशन्समध्ये लिक्विड आणि गॅसची कायनेमॅटिक आणि डायनॅमिक विस्कॉसिटी ही सेम राहणार किंवा कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, तर या प्रकारे हा टेबल तुम्हाला बेनिफिशियल ठरेल जर टेम्परेचर आणि प्रेशरच्या व्हेरिएशनवर जर कायनेमॅटिक विस्कॉसिटी किंवा डायनॅमिक विस्कॉसिटी चा क्वेश्चन येत असेल एक्झाममध्ये तर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की फ्लुइडचे टाईप्स. ठीक आहे, आता फ्लुइडचे टाईप्स असतात. आता याच्यामध्ये बघा आयडियल फ्लुइड आहे. ठीक आहे, आयडियल फ्लुइड इज नथिंग बट नॉन कोलायडल लिक्विड. ठीक आहे, त्याच्यामध्ये आयडियल फ्लुइड यू कॅन से इट इज इनकॉम्प्रेसिबल, इट हॅज हॅविंग नो विस्कॉसिटी अँड हॅविंग नो सरफेस टेन्शन. ठीक आहे, आता आयडियल फ्लुइडमध्ये विस्कॉसिटी नसते म्हणजे काय, तिथं शिअर स्ट्रेस हा झिरो राहणार आहे. म्हणजे शिअर स्ट्रेस कधी जनरेट होतो, ज्यावेळेस विस्कॉसिटी जर ऑकर होत असेल लिक्विडमध्ये. ठीक आहे, आता समजा तुम्ही जर फॉर एक्झाम्पल मध घेतलं, ठीक आहे, तर हनी आपण वर एक्झाम्पल बघितलं, हनी असेल किंवा मग ऑइल असेल, ठीक आहे, याची विस्कॉसिटी जास्त असते कारण तिथं शिअर स्ट्रेस हा जनरेट होतो. ठीक आहे, परंतु इथं शिअर स्ट्रेस जनरेट होत नाही. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर फ्लुइडला आपण आयडियल फ्लुइड म्हणतो. परंतु प्रॅक्टिसमध्ये जर आपण विचार केला तर आयडियल फ्लुइड हे एक्झिस्ट करत नाही. म्हणजे आयडियल फ्लुइड नसतंच कोणतं पण, कारण प्रत्येक ऑइलला किंवा कोणत्याही लिक्विडमध्ये काही ना काही विस्कॉसिटी ऑकर होतेच. ठीक आहे, कारण आपल्याकडं MIDCजमध्ये किंवा काम करताना प्रत्येक साईडवर किंवा कुठंही विस्कॉसिटी जनरेट होणारच, कारण तिथं इतकी धूळ वगैरे असते किंवा बारीक जे कणस असतात MIDCजमध्ये तर ते तिथं ऑकर होतात. तर त्यामुळं आयडियल फ्लुइड हा फक्त थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, तो प्रॅक्टिसमध्ये ऑकर होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं हे तुम्हाला लक्षात ठेव. त्याच्यामुळे सरफेस टेन्शनसुद्धा जनरेट होत नाही. ठीक आहे, आणि ह्या आयडियल फ्लुइड हे इनकॉम्प्रेसिबल पण असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर रिअल फ्लुइडचा दुसरा टाईप रिअल फ्लुइड म्हणजे प्रॅक्टिकल फ्लुइड त्याला तुम्ही म्हणू शकता. इट हॅज पजेस विस्कॉसिटी. ठीक आहे, याच्यामध्ये विस्कॉसिटी ऑकर होते. त्यानंतर न्यूटॉनियन फ्लुइड इज दॅट पर्टिक्युलर फ्लुइड विच ओबेज द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे, आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी माहिती आहे आपल्याला की शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू शिअर स्ट्रेन. ठीक आहे, हा रेशो जर जनरेट होत असेल. ठीक आहे, आता शिअर स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू शिअर स्ट्रेन म्हणजे काय, जर तुमची विस्कॉसिटी चेंज नाही होते, ठीक आहे, विथ शिअर स्ट्रेन, जो स्ट्रेन आहे त्याच्यासोबत जर शिअर स्ट्रेस चेंज नाही होते, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता की विस्कॉसिटी डझंट डिपेंड ऑन शिअर स्ट्रेन. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही न्यूटॉनियन फ्लुइड म्हणू शकता. आता त्याचे जर टाईप्स बघितले तर ते टाईप्स आहेत वॉटर, एअर, पेट्रोल, ऑइल. ठीक आहे, हे सगळे न्यूटॉनियन फ्लुइड आहेत. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जी विस्कॉसिटी जनरेट होते ती डज नॉट डिपेंड ऑन द शिअर. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉन न्यूटॉनियन फ्लुइड, याच्यामध्ये शिअर स्ट्रेस डज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी du/dy. ठीक आहे, त्याच्यानंतर आयडियल प्लास्टिक फ्लुइड काय असतं की शिअर स्ट्रेस जी व्हॅल्यू आहे शिअर स्ट्रेसची तर ती यील्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त असते. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर फ्लुइडला तुम्ही आयडियल प्लास्टिक फ्लुइड असं म्हणू शकता.
त्यानंतर डायलेटंट फ्लूइड, ठीक आहे, शियर थिकनिंग फ्लूइड पण म्हणतात त्याला. याच्यामध्ये विस्कॉसिटी इन्क्रीजेस विथ du/dy, ठीक आहे. क्विक सँडची जी कंडिशन असते तर ते बेस्ट एक्झाम्पल आहे डायलेटंट फ्लुइडचं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये शियर थिकनिंग फ्लुइड ऑकर होतं. म्हणजे जसं तुम्ही जितका फोर्स तुम्ही लावताय तर तितकेच तुम्ही त्या ऑइलमध्ये किंवा मग त्या पर्टिक्युलर क्विक सँड कंडिशनमध्ये धजत जाता, ठीक आहे. जर तुम्ही कोणी एक्सपिरियन्स केला असेल की तुम्ही चिखलामध्ये जर उभा राहिले एखाद्या वेळेस तर, आणि ते चिखल जर क्विक सँड असेल, ठीक आहे, म्हणजे सँडचं पर्सेंटेज जर तिथं जास्त असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल की तुम्ही जितका जास्त एफर्ट्स लावताय तुमच्याकडून तेवढं तुम्ही त्या चिखलामध्ये धजत जाता, ठीक आहे. तर धिस पर्टिक्युलर टाईप ऑफ फ्लुइड यू कॅन से डायलेटंट फ्लुइड, ठीक आहे. तर शियर थिकनिंग याच्यामुळेच त्याला म्हटलेलं आहे की जेवढं तुम्ही फोर्स लावताय तेवढा शियर थिकनिंग हा जास्त असतो ते, ठीक आहे. तर शियर फोर्स जास्त ऑकर होतो. त्यानंतर याच्या वर्सेस असतो सुडो प्लास्टिक फ्लुइड, ठीक आहे. याला तुम्ही शियर थिनिंग फ्लुइड पण म्हणू शकता. आता याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं ब्लड, ठीक आहे, किंवा मिल्क किंवा मग पेंट, ठीक आहे. सो दीज आर ऑल दी बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ सुडो प्लास्टिक. याच्यामध्ये शियर थिनिंग फ्लुइड ऑफर होतं, ठीक आहे. म्हणजे याला जर तुम्ही एखाद्या सरफेसवर लेट डाऊन केलं तर याची जी प्रॉपर्टी ती थिन लेयर्समध्ये ते हे होतं, पसरतं पटकन, ठीक आहे. आता तुम्ही जर पेंट जर घेतला तर पेंट हा सुडो प्लास्टिकचा बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल, एक्सपिरियन्स केला असेल पेंटिंग करताना की ज्यावेळेस पेंट हा डब्यामध्ये असतो त्यावेळेस त्याची जी विस्कॉसिटी सगळ्यात जास्त असते. पण जसंच तुम्ही त्याला ऑइलमध्ये किंवा बाहेर ज्यावेळेस काढता, ठीक आहे, रेड ऑक्साईडमध्ये किंवा आपलं रॉकेलमध्ये ज्यावेळेस मिक्सअप करतो आपण त्याला केरोसिनमध्ये, ठीक आहे, तर त्यावेळेस ते शियर थिनिंग प्रॉपर्टी ऑकर होते, ठीक आहे. तर ह्या पर्टिक्युलर टाईपच्या फ्लुइडला तुम्ही सुडो प्लास्टिक फ्लुइड पण म्हणू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन SSC 2015मध्ये विचारलेला आहे, ठीक आहे. टेम्परेचर, विस्कॉसिटी, एअर, वॉटर व्हॅरीज ॲज, ठीक आहे. तर तो जो आपण वर डिस्कस केलेला टेबल आहे त्याच्यावरून तुम्ही हा क्वेश्चनचा आन्सर इझिली देऊ शकता, ठीक आहे. सो वेलॉसिटी ग्रेडियंट हा शियर स्ट्रेस, ठीक आहे. तर शियर स्ट्रेस आपल्याला माहिती आहे, शियर स्ट्रेस इक्वल टू न्यू इंटू dy/du, ठीक आहे, du/dy, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो 10 × 2 विल बी इक्वल टू 20 युनिट्स, ठीक आहे. व्हॉट इज द शियर स्ट्रेस ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट, ठीक आहे. ॲट रेस्ट कंडिशनला शियर स्ट्रेस जनरेटच होत नाही, ठीक आहे, कारण तिथं कोणत्याही प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होत नाहीत. आणि ज्यावेळेस फोर्सेस ॲक्ट होत नाही तर स्ट्रेस जनरेट होण्याचे चान्सेस येत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे शियर स्ट्रेस ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट विल बी युअर 0, ठीक आहे. सो दिस पर्टिक्युलर क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड इन SSC JEE 2019. देन नॉन कोलायडल लिक्विड्स आर आयडियल फ्लुइड्स, ठीक आहे, हे पण आपण वर डिस्कस केलं. आणि याच्यामध्ये हा पण RRB JEEचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर this particular question, Newtonian fluid at constant temperature, the fluid whose viscosity does not change with the rate of deformation, and this particular fluid has been called as Newtonian fluid, ठीक आहे. आणि हा पण क्वेश्चन DFCCIL 2016मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सरफेस टेन्शन, ठीक आहे. आता सरफेस टेन्शन ही नेक्स्ट प्रॉपर्टी फ्लुइडची. तर याच्यामध्ये काय असतं की सरफेस टेन्शनमध्ये दोन प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, एक तर कोहेजन आणि एक अडेजन, ठीक आहे. तर कोहेजन काय असतं की इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द सेम लिक्विड, एकाच लिक्विडमधले इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन, ठीक आहे. सरफेस टेन्शन इज ड्यू टू कोहेजन बिटवीन पार्टिकल्स ॲट द फ्री सरफेस, ठीक आहे. सरफेस टेन्शन का ऑकर होतं की कोहेजन जे असतं पार्टिकल्समधलं कोहेजन इज नथिंग बट ॲसेंब्लन्स ऑफ द पार्टिकल्स, म्हणजे जे पार्टिकल्स असतात एखाद्या लिक्विडमधले तर ते एकमेकांसोबत राहण्याच्या तयारीत असतात, तर त्याला म्हणतो तुम्ही कोहेजन, ठीक आहे. आणि कोहेजन असल्यामुळं सरफेस टेन्शन हे डेव्हलप होतं, ठीक आहे. आणि तिथं एक जी लेअर तयार होते तर त्या लेअरला तुम्ही सरफेस टेन्शन लेअर पण म्हणू शकता. आणि ती जी लेअर तयार होते सरफेस टेन्शनची तर ती कोहेजनमुळे तयार होते. आणि त्यामुळेच तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की त्या लेअरवर जर एखादा पातळ कापड वगैरे किंवा पेज वगैरे ठेवलं तर ते इझिली तिथं फ्लोट होतं, ठीक आहे. तर ते सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टीमुळेच फ्लोट होतं, ठीक आहे.
त्याच्यानंतर ॲडेजन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द लिक्विड अँड मॉलिक्युल्स ऑफ द सॉलिड बाउंड्री सरफेस इन कॉन्टॅक्ट. ठीक आहे. ॲडेजन म्हणजे एखादी जे पार्टिकल्स आहेत ते तुमचे लिक्विड ज्यामध्ये ठेवलं आहे तुम्ही त्या भांड्यामध्ये, तर त्या भांड्यावर लिक्विड पार्टिकल्स हे अडेज होतात, त्यालाच तुम्ही ॲडेजन म्हणता. ठीक आहे. ठीक आहे. तर याच्यावर पण ऑलरेडी तुमच्या JEE लेवल एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले. ठीक आहे. तर आपण पुढं डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर ही कॅपिलॅरिटी जी आहे, ठीक आहे, तर बघा कॅपिलॅरिटी ही कोहेजन आणि ॲडेजन या दोन्ही फोर्समुळे ऑकर होते आणि सरफेस टेन्शन हे फक्त कोहेजनमुळे ऑकर होतं. ठीक आहे. तर हे पर्टिक्युलर क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर ह्या स्केचमध्ये बघा कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसे क्वेश्चन्स तयार होतात बघा. कॅपिलरी राईज, ठीक आहे, वॉटर, ठीक आहे, याच्यामध्ये ॲडेजन जास्त असतं, याला तुम्ही मिनिस्कस कनक्युअ म्हणू शकता. हा जो शेप तयार झालेला आहे मिनिस्कस कनक्युअ, याच्यामध्ये थीटा जो आहे, जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो किंवा लेस दॅन 90 डिग्री असतो. ठीक आहे. त्यालाच तुम्ही लेस दॅन π/2 पण म्हणू शकता. ठीक आहे. तर या केसमध्ये वॉटर यूज होतं आणि जो मिनिस्कस कॉन्व्हेक्स असतो, तर याच्यामध्ये हा जो शेप येतो डाऊनवर्ड असतो आणि हा जो थीटा येतो ग्रेटर दॅन π/2 असतो. ठीक आहे. तर या केसमध्ये मर्क्युरी यूज होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोहेजन जास्त असतं ॲडेजनपेक्षा. ठीक आहे. ठीक आहे. तर हे काही डेफिनेशन्स आहेत. ठीक आहे. या डेफिनेशन्स तुम्ही रीड करू शकता. आपण सगळ्यावर डिस्कस केलेल्याच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण काही फॉर्म्युले आहेत. वॉटर ड्रॉपलेट, सोप बबल, लिक्विड जेट. ठीक आहे. तर याच्यावर पण सरफेस टेन्शन डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर कॅपिलॅरिटीमध्ये हा जो कॅपिलरी राईज आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे 4 सिग्मा कॉस थीटा डिवायडेड बाय रो जी डी. ठीक आहे. याला हा जो W आहे इथला त्याला तुम्ही रो जी पण म्हणू शकता. ठीक आहे. हा W म्हणजे स्पेसिफिक वेट आणि स्पेसिफिक वेट इज इंडिकेटेड बाय रो जी. ठीक आहे. हा वेट डेन्सिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी इज द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच फ्लुइड अंडरगो चेंज इन व्हॉल्यूम अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल प्रेशर. ठीक आहे. किती कॉम्प्रेस होतं, एक्सटर्नल प्रेशर तुम्ही अप्लाय केल्याच्यानंतर एखादा पर्टिक्युलर बॉडी ती किती कॉम्प्रेस होती, तर त्या पर्टिक्युलर टर्मला तुम्ही कॉम्प्रेसिबिलिटी म्हणता. आणि कॉम्प्रेसिबिलिटी इज इंडिकेटेड बाय 1/K वेअर K विल बी युअर बल्क मॉड्युलस. ठीक आहे. So work done for unit increase in surface area of the liquid surface is known as surface tension. So this particular question has been asked in your PWD 2018 exam. Then cavitation phenomena is caused by cavitation जे ऑकर होतं ते वेपर प्रेशरमुळे ऑकर होतं. ठीक आहे. कॅविटेशन. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी इज रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस, तेच आपण वर बघितलं 1/K म्हणजेच बल्क मॉड्युलसचा रेसिप्रोकल. ठीक आहे. कॉम्प्रेसिबिलिटी. So these particular questions have been asked in your JEE level exams. Okay. So thanks for watching and share video with friends.